बातमी 29 ऑगस्टला आंदोलन होणारच, निर्णायक आंदोलन होणार असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर सुद्धा जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। सरकार कधी त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे। कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलंय। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या। मला निपटारा काढायचा बरं का। पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय। मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून। आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या। म्हणजे कुणाचा विषय मागे राहायला नको। 29 ऑगस्टला आंदोलन होणारच यावर जरांगे ठाम आहेत। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। तर 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्ट पूर्वी मागण्या मान्य करा असा जरांगे यांनी अल्टिमेटम दिलेला आहे।